नमस्कार, मी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। खरं तर आपण विधानसभेचा जनतेचा कौल जाणून घेत असताना सोग्रस या गावात कौल जाणून घेत होतो आणि या ठिकाणी सप्तशृंग हॉटेलमध्ये आपण आल्यानंतर जनतेचा कौल जाणून घेतला। पण इथं एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे चांदवड देवळ विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून उभे असलेले संतोष केदारे उमेदवार आहेत आणि ते या ठिकाणी जेवण करताना आपल्याला दिसत आहे। प्रचार दौरा चालू असताना या ठिकाणी ते जेवण करताना आपल्याला भेटले आहेत। नमस्कार, खरं तर प्रबंधमध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू, धन्यवाद। असं म्हणावं लागेल की साधारण घरून डबा आणून या ठिकाणी प्रचार दौरा चालू असताना घरचा डबा खाणारा आमदार पहिल्यांदा बघितला। काय सांगाल, लोकांच्या जनतेच्या प्रतिक्रिया कशा आहेत? लोकांच्या प्रतिक्रिया एकदम चांगल्या आहेत की कारण जो घरून डब्बा आणून जनतेमध्ये खाणारा माणूस आहे तो यावेळेस आमदार झाला पाहिजे आणि लोकशाहीला साजेल असा माणूस दिला पाहिजे। करोडो लाखो रुपये खर्च होऊन ह्या गोष्टी होत आहे इलेक्शनच्या राजकीयच्या, परंतु सर्वसामान्य माणसाचा इथे कोणी विचार करताना दिसत नाही। आणि जर माझ्यासारखा माणूस या गोष्टी करत असेल तर जनतेमध्ये खूप मोठा आनंद आणि उत्साह झालेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमचा आमदार हा घरून डबा आणून खाणाराच पाहिजे। आपली पहिलीच निवडणूक ही? हो, पहिलीच निवडणूक। काय वाटतं, कुठलं विजन घेऊन आपण नागरिकांकडे जात आहे? माझं पहिलं विजन हे आहे, नागरिकांना मी हे सांगत आहे की ह्या ज्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आमचा जाहीरनामा दिलेला आहे, तो आपल्या सर्व माध्यमांकडे आहे। त्याच्यात त्यांचं पहिलंच वाक्य असं आहे की या महाराष्ट्रातील प्रत्येक समूहातील विद्यार्थी, तो कोणत्याही समूहातला असो, गरीब श्रीमंत कोणत्याही जातीतला असो, त्याला फ्री शिक्षण भेटलं पाहिजे। कारण संस्था ह्या धनधानग्या लोकांच्या झाल्या आणि यांच्या मोठमोठ्या शाळा झाल्या आणि ज्या दिवशी आमचा मुलगा शाळेत टाकायचा असतो त्या दिवशी त्या मुलाला पहिली फी भरायला लागते, मग शाळेचा उंबरा त्याला ओलांडायला लागतो। तर माणसं म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं हेच विजन आहे की KG to PG ह्या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही जातीत फ्री शिक्षण हा विजन आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, छोटे छोटे प्रश्न आहे, करोडो लाखोचे प्रश्न नाही आहे। आम्ही लोकसभेमध्ये जेव्हा प्रचार करीत असताना त्या दुगाव गटामध्ये गेलो तर अक्षरशः 200 रुपये ड्रमनं लोकांनी पाणी पिऊन घेत होते। मला सांगा, करोडो रुपयाच्या आपण घोषणा करतो, करोडो रुपयाच्या बाता मारतो आणि हा चांदवड तालुका मात्र पिण्याच्या पाण्यासाठी तळमळतो। 200 रुपये ड्रमनं पाणी भरलेले लोकांनी उन्हाळ्यात। मग ही परिस्थिती असं ना, आणि आरक्षणाचा मुद्दा असेल, तुमचा मार्केट कमिटींचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांना हमी भावाचा मुद्दा असेल, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेपुढे जात आहे। आम्ही घरून डब्बा खाऊन काम करणारे लोक आहोत, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहेत। माझ्यापुढे खूप मोठे पैलवान आहे, पण मी त्यांना अजिबातही घाबरत नाही, कारण माझ्या संगे हा सर्व समाज आहे। हे गरीब गोय गरीब सर्व समाजाचे लोक, सर्व तळागाळातले लोक माझ्याबरोबर असल्याने मी ह्या धनधानगे असतील किंवा हे मोठमोठे जे कुस्तीवीर आहे यांना मी घाबरत नाही। माझ्या संग जनता आहे। नक्कीच। काय चांदवड देवळ विधानसभा मतदारसंघातील जनतेला काय आवाहन कराल तुम्ही? मी या जनतेला एवढंच आव्हान करतो की बाबांनो, आपण 70 वर्षापासून मतदान करत चाललोय। आज तुम्ही बघशाल महाराष्ट्राचं राजकारण, तर माणूस निवडून येऊस तर हा प्रामाणिक असतो। निवडून आला तर ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात, परंतु मी पहिल्यांदाच ही निवडणूक लढवतोय आणि चांदवड तालुक्यातल्या लोकांना मी एवढं आव्हान करतोय की तुम्ही माझ्यासारख्या एका प्रामाणिक माणसाला, लोकशाही मानणाऱ्या माणसाला आणि घरून डब्बा खाणाऱ्या माणसाला मतदान करा आणि भरभरून मतांनी निवडून द्या। हीच मी इथल्या चांदवड तालुक्यातल्या लोकांना आव्हान करतो। नक्कीच। प्रबंधभूमीकडून देखील तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि थांबतो। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवारसह मी भांबर, सोग्रस, नाशिक।